हॅलो डिअर स्टुडंट्स, याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टरच्या नोट्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत. त्याच्याचबरोबर त्याच्यामधले एक्सरसाइजमधला थिअरीचा पार्ट आपण डिस्कस केलेला आहे. आता आज आपण ह्या चॅप्टरमधला अनादर इम्पॉर्टंट टाईप की ज्याच्यामध्ये डायग्रॅम बेस्ड क्वेश्चन्स हा पार्ट आपण आज डिस्कस करणार आहोत. एक्झाममध्ये हा देखील पार्ट खूप जास्त महत्त्वाचा असतो. जसं की तुम्हाला माहीत आहे, आपली एक्झाम ही ॲक्टिव्हिटी बेस्ड असते, म्हणजेच ॲक्टिव्हिटीच्या बेसिसवरती मॅक्सिमम प्रश्न हे तुम्हाला विचारले जातात आणि त्याचे जर आन्सर्स तुम्हाला प्रॉपरली देता आले तर मग तुम्हाला आउट ऑफ स्कोअर करायला त्याच्यासाठी खूप चांगला त्याचा फायदा होणार आहे. आणि म्हणूनच मी आज हे क्वेश्चन्स तुमच्यासोबत शेअर करत आहे. बघा, यातला पहिला प्रश्न हा एक खूप महत्त्वाचा प्रकार आहे प्रश्नाचा. ह्याच्यात काय दिलेलं असतं बघा, की दोन ऑब्जेक्ट्स आहेत, एकमेकांपासून डी एवढ्या डिस्टन्सवरती आहेत, तर त्यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन एवढा असेल. मग जेव्हा हे दोन ऑब्जेक्ट्स 3D एवढ्या डिस्टन्सवरती असतील तर फोर्स किती असेल. तर इथं जस्ट तुम्हाला काय करायचं असतं, अशा प्रकारे मग तुम्हाला 3D विचारतील, 2D विचारतील, 4D विचारतील, व्हॉटेवर जो काही नंबर तुम्हाला इथं दिलेला असेल, इथला नंबर काय दिलाय तो बघायचा आणि तो जस्ट आपल्याला ह्या फॉर्म्युलामध्ये पुट करायचा आहे. मला इथं 3D हा नंबर दिला आहे आपल्याला, राईट. मग आपण काय लिहिणार ह्याचा फॉर्म्युला बघा इथे, F इज इक्वल टू Gm1m2 अपॉन d². हा आपला ॲज इट इज फॉर्म्युला झाला. तर D काय आहे इथं, 3D आहे, होय की नाही. मग मी इथं लिहीन 3 इंटू D². मग आता इथं 3² काय येईल, 9 येईल. मग मी इथं लिहीन बघा Gm1 इंटू m2 अपॉन 9 इंटू d². मग हे सगळं म्हणजे आपली F आहे. मग आता ह्याला आपण F' म्हणूयात आणि F' इज इक्वल टू काय येईल मग 1/9F किंवा F/9. सो इथं तुम्ही ही व्हॅल्यू लिहायची. आलं लक्षात, सोपं आहे. जी काही तुम्हाला व्हॅल्यू दिलेली असते ती आपल्या फोर्सच्या फॉर्म्युलामध्ये लिहायची आणि ते सॉल्व करत जायचं, सिम्प्लिफाय करत जायचं आहे आपल्याला. इथे तुम्हाला हा प्रश्न 1 मार्क्ससाठीच फक्त विचारला जातो, हे लक्षात घ्या. त्यामुळे बाकी एक्सप्लेनेशन इथं देणं एक्सपेक्टेड नाही आहे. दुसऱ्या प्रकारचा प्रश्न बघा इथे, हा केपलरच्या लॉजवरती बेस्ड क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की हे जे टोटल डिस्टन्स कव्हर केलेलं असतं, डिस्टन्स कव्हर्ड बाय प्लॅनेट, ह्याच्यासाठीचा हा लॉ आहे, राईट. तर केपलरच्या लॉनुसार इथे AF1 प्लस AF2 हे जेवढं अंतर असतं तेवढंच B ह्या पॉईंटचं F1 ह्या फोकसपासूनचं अंतर आणि F2 ह्या फोकसचं अंतर हे दोन्ही व्हॅल्यू इक्वल असतात. आणि सेम CF1 आणि CF2 ह्या पण व्हॅल्यूज इक्वल आहेत. सो इथं तुमचं काय येणार, BF1 प्लस BF2 आणि CF1 प्लस CF2 हा केपलरच्या लॉजवरती बेस्ड क्वेश्चन आहे. एवढंच तुम्हाला आन्सर इथं सांगायचं आहे. त्यानंतर इथे बघा, आता दोन अगेन केसेस दिलेल्या आहेत A आणि B अशा. तर फोर्स एक्झर्टेड कोणत्या केसमध्ये स्ट्रॉंगर असेल असं विचारलंय. मग आपण इथं जस्ट एक ह्याच्यामध्ये पण 1 किंवा 2 मार्कांसाठीच हा प्रश्न असेल. मोस्टली 1 मार्कांसाठी जेव्हा असतो तर इथं जस्ट तुम्हाला दाखवायचं की केस A मध्ये काय असेल बघा. केस A मधला आपला फोर्स, त्याला आपण FA म्हणूयात फार तर, ठीक आहे. तर हा फोर्स काय येणार आहे, Gm1 इंटू m2 अपॉन 2D आहे ना इथे, तर मी डिरेक्टली इथे लिहिते 4D². दॅट इज फोर्सची व्हॅल्यू किती आली, 1/4F. त्यानंतर B केसमध्ये FB जर मला कॅल्क्युलेट करायचं असेल तर इथं काय दिलेलं आहे, डिस्टन्स D/3 दिलेला आहे. सो माझा फोर्स कसा येईल बघा इथे, Gm1 इंटू m2 अपॉन इथं काय आहे, D² अपॉन 9, 3चा स्क्वेअर 9, बरोबर. D ह्याचा स्क्वेअर असतो ना, तर Dचा स्क्वेअर D², 3चा स्क्वेअर 9. मग इज इक्वल टू काय येणार, दॅट इज 4F. मग इथं 1/4F आणि इथं 4F. सो ऑब्विसली B केसमध्ये जो आहे मॅक्सिमम फोर्स हा किंवा स्ट्रॉंगर फोर्स हा B केसमध्ये असणार. हे ह्या पद्धतीनं आपण केलं. जसं मगाशी आपण बघितलेलं होतं तसंच इथं आहे, लक्षात घ्या. आपण काही वेगळं केलेलं नाही, जस्ट फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट केल्यात आणि काढल्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, कम्प्लीट द फ्लो चार्ट. हा चार्ट रिलेटेड आहे आपल्या ह्याच्यामध्ये जे हाय टाईड्स आणि लो टाईड्सचा क्वेश्चन असतो त्याच्यासारखं, त्याच्याशी रिलेटेड आहे. इथं मग काय येणार, मून्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन किंवा मून्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स
इथे लो टाईड आहे, इथे पण लो टाईड, आणि इथे हाय टाईड आहे, इथे हाय टाईड. सो ह्या पद्धतीनं हा फ्लो चार्ट कंप्लीट केला. आता इथे बघा, रिप्रेझेंट द फोर्स बिटवीन सन अँड द अर्थ. आता हा जो फोर्स असतो तो मासशी, त्याच्याशी काही देणं घेणं आहे का, तर इक्वल फोर्स हे एक्झर्ट करतात. हे दोन्ही ऑब्जेक्ट्स त्यांच्या मासचे आहेतच. ज्याचं जास्त मास असेल तो जास्त फोर्स एक्झर्ट करणार आहे, पण त्याची जी मॅग्निट्यूड जर आपण कन्सिडर केली तर ती मॅग्निट्यूड ही इक्वल असते. सो बी ऑप्शन हा करेक्ट असणार आहे ह्याच्यात. त्यानंतर ऑब्झर्व द फिगर. हां, आता ह्याच्यामध्ये बघा, विच लॉ डू वी अंडरस्टँड फ्रॉम द अबोव डायग्राम. तर आपण न्यूटनचे लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन ह्याच्यातून समजतो. स्टेट द लॉ विचारलाय, इथं खाली मी स्टेटमेंट त्याचं सांगितलेलं आहे. स्टेट द मॅथमॅटिकल इक्वेशन. आता इथं प्रूव्ह करायचं नाही, फक्त स्टेट करायचं आहे. सो हे त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन झालं. दोन बॉडीज जर स्पेरिकल नसतील, इफ द टू बॉडीज आर नॉट स्पेरिकल, देन इन विच डायरेक्शन द फोर्स इज डायरेक्टेड. तर त्यांचे सेंटर्स, समजा ही एक ऑब्जेक्ट आहे आणि हा एक ऑब्जेक्ट आहे, तर त्या ऑब्जेक्टचे जे सेंटर्स आहेत तिथंच ह्या दोघांच्या मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो त्याची डायरेक्शन असणार आहे. त्यानंतर हाऊ विल द व्हॅल्यूज ऑफ फोर्स चेंज इफ द मास m2 इज इन्क्रीज्ड टू 4m2. म्हणजे मास 4 टाइम्स केलंय, मग ऑब्विसली फोर्स कसा होणार, लाईक दिस, 4 into m2, राईट. त्यानंतर मग 4 मी घेतला, m1 into m2 म्हणजेच 4 टाइम्स होणार थोडक्यात फोर्स. बघा, नेहमी मास वाढलं, जेवढं मास वाढेल तेवढा फोर्स वाढणार आहे, आणि डिस्टन्स जेवढं वाढेल तेवढा फोर्स कमी होणार आहे. डिस्टन्सच्या स्क्वेअरशी फोर्स इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. ह्याच्यावरूनच मग इथं जेवढा मास तुम्ही वाढवलाय तेवढाच ह्याच्यामध्ये फोर्स हा वाढणार आहे. तर मास जेवढं वाढेल तेवढा फोर्स वाढणार तेवढ्याच पटीनं. आणि डिस्टन्स जर डबल केलं, हे एक लिहून ठेवा हां, डिस्टन्स डबल केलं तर फोर्स 1/4 होणार. डबल डिस्टन्स केलं की फोर्स 1/4. हां, तर हे एक लक्षात ठेवा. ह्या फॉर्म्युलावरून हे एक आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर फोर्स काय होणार, इनिशियल फोर्सच्या 4 टाइम्स पटीनं वाढणार. हाऊ विल द व्हॅल्यू ऑफ एफ चेंज इफ द डिस्टन्स इज डबल्ड. डिस्टन्स डबल केलं, आत्ताच जसं सांगितलं तुम्हाला, डिस्टन्स डबल केलं की फोर्स 4 पटीनं कमी होणार. सो ते इक्वेशन ते इथं दिलेलं आहे. त्यानंतर द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन बिटवीन टू बॉडीज हॅव्हिंग इरेग्युलर शेप इज टू बी कन्सिडर्ड. अँड डिस्टन्स बिटवीन देअर, हे कशामध्ये असेल, टेकन टू बी द डिस्टन्स बिटवीन देअर, तर सेंटर ऑफ मास. मग अशी जसं सांगितलं होतं तेव्हा इरेग्युलर शेप असेल तरी सेंटर ऑफ मास वरती त्याचा फोर्स जो आहे तो कॉन्सन्ट्रेट झालेला असतो. इफ द डिस्टन्स बिटवीन टू बॉडीज इज ट्रिपल्ड, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होणार, डिस्टन्स ट्रिपल केलंय, मग असंच होतं ते जसं तुम्हाला दाखवलं होतं त्याच्यासारखाच हा प्रश्न आहे. जसं सांगितलंय ती व्हॅल्यू फक्त इक्वेशनमध्ये आपण पुट केलेली आहे, दुसरं काही नाही. मास ऑफ m2 वॉज रिड्यूस टू 50% and the force exerted by m1 and m2 was found to be 20 Newton. Then what will be the force exerted by m2 on m1. हे जे फोर्स आहेत, मगाशी जसं सांगितलं त्या फोर्सेसची जे मॅग्निट्यूड असते ती इक्वल मॅग्निट्यूड असते. सो इथं 20 न्यूटनचा फोर्स आहे. सो इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर मासेस त्यांची मॅग्निट्यूड सेम असणार, म्हणून ती पण 20 न्यूटनच असणार. Why gravitational constant is called as universal gravitational constant? Because it does not depend upon nature and size of the bodies. Also does not depend on medium, आणि म्हणून त्याला universal constant म्हणलं. What will happen to the gravitational force? हे कशावरती डिपेंड आहे, ह्या 2 ऑब्जेक्ट्सवरती. ह्या क्वेश्चनवरचाच तो पार्ट आहे. त्यानंतर फोर्स डबल झालं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण डबल होणार, मास डबल झाल्यानंतर. SI सिस्टममध्ये व्हॅल्यू ऑफ G ही तुम्हाला इथं दिलेली आहे. हां, आयडेंटिफाय द मिस्टेक आणि ड्रॉ इट अगेन असं विचारलंय. आता हे कुठं आहे, मगाशी जे तुम्हाला दिलं होतं ना, हीच ती डायग्राम तिथे तुम्हाला करेक्ट करून लिहायची आहे. मिस्टेक काय आहे तिथे, याच्यामध्ये बघा, जिथे हाय टाईड आहे त्या भागामध्ये इथलं वॉटर लेवल राईज झालेली असते ना, सो हे असं दिसणार इथे. त्या डायग्राममध्ये थोडीशी तो पार्ट तसा दाखवलेला नाही आहे, तर ती मिस्टेक क्लिअर करून तुम्हाला इथं बघा, मून्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तिथे हाय टाईड असणार आहे असा, आणि इकडे लो टाईड असणार आहे. मग ते करेक्ट करून डायग्राम तुम्हाला काढायची आहे. आता हा एक महत्त्वाचा बघा, 5 मार्कांसाठी किंवा 3 मार्कांसाठी पण ह्या डायग्रामवरती खूप प्रश्न विचारले जातात. ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर द क्वेश्चन. व्हॉट इज द कन्क्लुजन अबाउट द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट. तर ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स आणि सन एका फोकसवरती असतो.
रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी ऑफ प्लॅनेट अँड डिस्टन्स, तर जेवढं प्लॅनेट सनपासून क्लोजर असेल तेवढा त्याची व्हेलॉसिटी फास्टर असणार. त्यानंतर ASB, CSD आणि ESF हे एरियाज, त्यांच्यामध्ये काय कोरिलेशन असेल, तर हे तिन्ही एरियाज आहेत ते इक्वल आहेत प्रोव्हायडेड दॅट ABCD आणि EF हे जे अंतर आहेत ह्या प्लॅनेटनं कव्हर केलेलं डिस्टन्स AB T1 एवढ्या टाईममध्ये कव्हर केलं असं समजा, CD हे T2 एवढ्या टाईममध्ये कव्हर केलं आणि EF हे T3 एवढ्या टाईममध्ये कव्हर केलं असं समजा. तर जेवढा आहे T1 आहे म्हणजे 1 तास समजा आपण असं म्हणूया तिथे T1 T2 ऐवजी एक तासामध्ये तो AB एवढं डिस्टन्स कव्हर केलं आहे, 1 तासातच CD एवढं डिस्टन्स कव्हर केलं आहे आणि 1 तासातच EF एवढं डिस्टन्स कव्हर केलं आहे. तर इक्वल टाईममध्ये ह्यानं कव्हर केलेले डिस्टन्सेस डिफरंट असतील पण तरीसुद्धा कव्हर केलेला जर एरिया कन्सिडर केला तर हा सेम आहे. हे लक्षात घ्या, कव्हर केलेलं डिस्टन्स इथं जास्त आहे, इथं कमी आहे डिस्टन्स आणि इथं सगळ्यात कमी आहे, पण तरीसुद्धा आपण हे जर ओव्हरऑल एरिया कन्सिडर केले तर ते एरिया मात्र इक्वल आहेत. एरिया इक्वल, डिस्टन्स अनइक्वल, हे लक्षात ठेवा. त्यानंतर गिवन फिगर शोईंग द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट आणि 3 लॉज. आता ह्याच डायग्रामवरती प्रश्न विचारलेले आहेत बघा, की मग प्लॅनेटशी रिलेटेड 3 लॉज इथं सांगितलेत. हे 3 लॉज एवढंच तुम्हाला सांगायचं आहे 3 मार्कांसाठी. त्यानंतर पुढचा इथं फिगर दाखवलेली आहे, परत ह्याच डायग्रामवरती बेस्ड ही फिगर आहे. आता ह्याच्यावरती बेस्ड एक पॅरेग्राफ दिलेला आहे, हे 2 पॉईंट्स दिलेत, द सम ऑफ द डिस्टन्सेस फोकल पॉईंट्स. हा 5 मार्कांचा प्रश्न आहे बघा. आता ह्याच्यावरती प्रश्न काय विचारलेत बघा, विच लॉज डू वी अंडरस्टँड फ्रॉम द अबोव डायग्राम. तर ह्याच्यामधले कोणते लॉज आहेत, तुमचे केपलरचे 3 लॉज. हे इथं काय सांगायची गरज आहे का, नाही, वरती लिहिलेलंच आहे ते मी इथं पुन्हा रिपीट करत नाही, फक्त प्रश्नांची व्हरायटी बघा. स्टेट द लॉ रिगार्डिंग एरियाज स्वेप्ट बाय द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे हा कुठला लॉ आहे ह्याच्याशी रिलेटेड, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन कवर्स इक्वल एरिया इन इक्वल टाईम. हा सेकंड लॉ जो आहे तो इथं त्याचा आन्सर लिहायचा आहे, फक्त सेकंड लॉ लिहायचा आहे. ह्याच्या आन्सर म्हणून तुम्ही फक्त सेकंड लॉ लिहिणार, बाकी काही नाही, सगळं लिहित बसायचं नाही. इथं विच लॉज म्हटलं की मग केपलर्स लॉज, इथं फक्त केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन एवढंच लिहायचं आहे. 1, 2, 3 वगैरे असं काही नाही, केपलर्स लॉज एक जनरल लिहायचं. ह्याच्यामध्ये सेकंड लॉ स्पेसिफिकली लिहायचा. लॉ रिगार्डिंग द टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, मग हा कितवा लॉ आहे, थर्ड लॉ. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द ॲव्हरेज डिस्टन्स. हा जो थर्ड लॉ आहे तो थर्ड लॉ तिथं लिहायचा आहे. तिसऱ्याचं आन्सर. चौथ्याचा आन्सर काय आहे, आउट ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स PQRB ॲट विच पॉईंट विल बी द व्हेलॉसिटी ऑफ द प्लॅनेट मॅक्झिमम. हे ते पॉईंट्स म्हटले PQRB. मगाशी जसं सांगितलं, जेवढा तो प्लॅनेट सनपासून जवळ असेल तिथं त्याची व्हेलॉसिटी ही जास्त असणार आहे, म्हणून P पॉईंटला त्याची व्हेलॉसिटी ही मॅक्सिमम असेल. आणि सनपासून जेवढं लांब जाईल तेवढी त्याची व्हेलॉसिटी कमी असणार. म्हणूनच नाही का मगाशी बघा हे डिस्टन्स कव्हर केलेलं जास्त का आहे, बिकॉज सनच्या जवळ आहे ना तो प्लॅनेट, आणि सनच्या जवळ असताना त्याची व्हेलॉसिटी ही फास्टर असते. सनपासून लांब गेल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी कमी होते, म्हणूनच हे डिस्टन्स जास्त आणि हे डिस्टन्स कमी आहे. कळलं. आणि नंतर काय विचारलं शेवटचा प्रश्न, एक्सप्रेस द रिलेशन बिटवीन T1 अँड T2. आता T1 काय आहे इथे बघा, इथं दाखवलं आहे त्यांनी. T1 इज द टाइम टेकन बाय द प्लॅनेट टू मूव्ह फ्रॉम C टू D आणि T2 इज द टाइम टेकन फ्रॉम A टू B. मगाशी जसं तुम्हाला सांगितलं, इथं जाण्यासाठी जेवढा म्हणजे A टू B जाण्यासाठी जेवढा वेळ लागणार आहे T1 तेवढाच त्याला C टू D पासून जाण्यासाठी लागणार आहे, इज इक्वल टू T2. सो द टाइम पिरियड T1 हा T2शी इक्वल आहे, दोन्ही टाइम्सही इक्वल आहेत. सो हे झाले काही क्वेश्चन्स रिलेटेड टू ग्रॅव्हिटेशन. ह्याच्यापेक्षा वेगळं काहीही विचारलं जात नाही एक्झाममध्ये, लक्षात घ्या. एकदा तुम्ही ह्याची रिव्हिजन केलीत, हे क्वेश्चन्स बघितलेत की ह्याच्यासारखेच प्रश्न तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये देखील विचारले जातात. होपफुली हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल ठरेल. मला कसा वाटला नक्की कळवा. इथेच थांबूयात. थँक्यू सो मच.